नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राज यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समितींमधील कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत। पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल, कळवण असेल, मालेगाव असेल, संगमनेर असेल, सोलापूर असेल, जळगाव असेल, येवला असेल, इथे ती बाजार समितींमधील कांद्याचे बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिली बाजार समिती आहे कामठी। कांद्याची आवक आहे 14 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 1520, तर जवळपास जास्तीत जास्त बाजार गेलेले आहेत 2020 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव। लासलगाव या ठिकाणी कांद्याची आवक आहे 11,306 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 400, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती ती म्हणजे लासलगाव विंचूर। लासलगाव विंचूर या ठिकाणी कांद्याची आवक आहे 9,792 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 500, तर सर्वाधिक दर मिळालेला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव निफाड। लासलगाव निफाड या ठिकाणी कांद्याची आवक आहे 3,600 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 400, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1200 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे सिन्नर। सिन्नर या ठिकाणी कांद्याची आवक आहे 1270 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 200, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1226 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे मालेगाव मुंगसे। मालेगाव मुंगसे या ठिकाणी कांद्याची आवक आहे 7,500, कमीत कमी बाजारभाव 100, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,070 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे कळवण। कळवण या ठिकाणी कांद्याची आवक आहे 4,200 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 250, तर सर्वाधिक दर मिळालेला आहे 1,520 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे चांदवड। चांदवड या ठिकाणी कांद्याची आवक आहे 11,035 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 100, तर सर्वाधिक दर मिळालेला आहे 1,590 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे राहता। राहता या ठिकाणी कांद्याची आवक आहे 2,696 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 300, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,300 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे पिंपळगाव सायखेडा। पिंपळगाव सायखेडा या ठिकाणी कांद्याची आवक आहे 1,215 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 430, तर सर्वाधिक दर मिळालेला आहे 1,000 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे पारनेर। आवक आहे 6,862 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 150, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,200 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे कोपरगाव। कोपरगाव या ठिकाणी कांद्याची आवक आहे 2,220 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 300, तर सर्वाधिक दर मिळालेला आहे 1,151 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे पिंपळगाव बसवंत। पिंपळगाव बसवंत या ठिकाणी कांद्याची आवक आहे 32,400 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 300, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1912 रुपये क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे मनमाड। मनमाड या ठिकाणी कांद्याची आवक आहे 2,000 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 200, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,200 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे सटाणा। सटाणा या ठिकाणी कांद्याची आवक आहे 8,455 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 100, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,625 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे संगमनेर। संगमनेर या ठिकाणी कांद्याची आवक आहे 4,830 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव जवळपास 150, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे जवळपास 1,300 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे देवळा। देवळा या ठिकाणी कांद्याची आवक आहे 3,100 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 350, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,700 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।